आजच्या गोकुळ अष्टमीच्या माझ्या सर्व आप्त स्वकीय सगळे सोयरे नातू मुलं मुली सुना या सगळ्यांना कोटी कोटी आशीर्वाद आणि शुभेच्छा. आणि ह्या शुभेच्छा आता देताना लहानपणची एक आठवण माझ्याजवळ आली. मी त्यावेळेस 5व्या वर्गात इसोली येथे माझ्या मावशीकडे शिकायला होतो. त्यांच्या शेजारी स्वर्गीय रामभाऊ आणि पांडुरंग दिघे हे राहत होते माझे नातेवाईक. आणि त्यांच्याकडे हरिविजय हा ग्रंथ रेग्युलर दरवर्षी वाचल्या जायचा आणि रोज रात्री पूजेचं सामान मी वाटायचो आणि दामोदर भटजी म्हणून पोथीचं वाचन करायचे. आणि आजच्या दिवशी गोकुळाष्टमीचा मोठा कार्यक्रम व्हायचा. त्यामुळे आज त्या ठिकाणी इसोलीत जे काही वातावरण तेव्हा असायचं एकदम माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं आणि सर्व गोष्टी आठवल्या मनाला बरं वाटलं. असो, परत एकदा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. सर्व मित्र परिवार सगळे सोयरे सख्खे आप्तेष्ट मुलं मुली सुना जावई नातू नाती या सगळ्यांना थँक्यू.